आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा। राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर जनसंघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। त्या दरम्यान आज महाड येथील आझाद मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी व्यासपीठावर खासदार अशोक चव्हाण, खासदार हुसेन दलवाई, आमदार नसीम खान, आमदार भाई जगताप, सुभाष चव्हाण, सचिन सावंत, श्रद्धा ठाकूर आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी जनसमुदायाला मार्गदर्शन करताना चव्हाण यांनी स्थानिक नेते जगताप यांना कोकणाचे सूत्र तुम्ही हाती धरा असे सांगून संपूर्ण काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी उभा आहे असेही सांगितले। देशात राज्यात काँग्रेसचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास पुन्हा एकदा त्यांनी व्यक्त केला। फसवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना रात्री सुद्धा मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पडत असल्याचं सांगून EMI मशीनमध्ये गोड बंगाल असल्याचे सांगून केंद्र व राज्याच्या कारभारावर टीका करून सदरचे सरकार उलटून टाकण्याचं आव्हान यावेळी त्यांनी सर्वांना केलं। हा संघर्ष जनतेचा असून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेस पक्ष बाहेर पडला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। तर महाड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार जगताप यांनी 2 मांजर 2 बोक्यांचा खेळ सुरू असल्याचं सांगून सत्ताधारी पक्षाच्या कारभारावर टीका जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून महाड येथे ओढला। यावेळी हजारोंच्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते कार्यक्रमास उपस्थित होते। या सगळ्या इलेक्शनच्या मशीन त्यांनी व्हीपॅट मशीन आता आल्यात, जुन्या मशीन सगळ्या मॅनेज केल्या। वयाची काल पत्रकार परिषद झाली, बहुधा फडणवीसांना काहीतरी मदत मिळण्याची शक्यता आहे म्हणून आता सांगतायत की पुढचा मुख्यमंत्री मीच। त्यामुळे ह्यांच्या सगळ्या वक्तव्यावर तुम्हाला तुमचा अधिकार सुद्धा ज्यांनी अद्याप घेऊ दिला नाही, त्या तुमच्या अगोदरच म्हणतात की राज्याचा प्रमुख मीच होणार आहे। हे स्वप्न त्यांना बहुतेक रात्री स्वप्न पडत असावीत, विसरले असतील की कालचं स्वप्न आहे पुढचा मुख्यमंत्री मी सांगण्यापेक्षा पुढचं सरकार काँग्रेसचं येणार आहे ही भीती जास्त आहे आणि म्हणून लोकांना सांगता मुख्यमंत्री मीच होणार। त्याच्या गाडीवर ड्रायव्हर होते हा इतिहास आहे। मी काय कोणाचं नाव घेत नाही। प्रत्येक माणूस जो आज वेगवेगळ्या शिवसेनेच्या ह्याच्यामध्ये आहे हा प्रत्येक ह्या पक्षातनं गेलेला आहे आणि म्हणून मी सांगतो तुम्ही काँग्रेसच्या आमच्यासारख्या बहादर कार्यकर्त्यांना शक्ती द्या। हे संपूर्ण कोकण तुम्हाला काँग्रेसमय केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही। आज या ठिकाणी जी काही सरकार निर्णय घेते, जाता जाता मी एकच सांगेन की बॅरिस्टर अंतुलेंना आम्ही या ठिकाणी अतिशय वंदनीय मानतो। त्याचं कारण आहे आज ह्या रायगडचा ह्या गुलाब्याचा रायगड करण्याचं महान काम अंतुले साहेबांनी केलं। मुख्यमंत्री झाल्यानंतर संजय गांधी निराधार योजना अंतुले साहेबांनी राबवली, कुणालाही मिटवता आली नाही। आणि त्याच्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री झाल्यानंतर पल्स पोलिओ ही योजना त्यांनी राबवली आणि आज भारत 100% पल्स पोलिओ मुक्त आहे। ही अंतुले साहेबांची देणगी आहे। सगळे आम्ही कार्यकर्ते अतिशय उत्साहाने अतिशय प्रेरित झालेलो आहोत, कारण ज्या गोष्टीचं आम्ही गेले अनेक वर्ष पाठपुरावा करत होतो, वारंवार आम्ही सांगत होतो की प्रियांका गांधी ह्या या ठिकाणी आल्या पाहिजेत। तर म्हणजे प्रियांका गांधीने राजकारणामध्ये यावं डायरेक्ट आणि जबाबदारी स्वीकारावी ही भारतातल्या जनतेची इच्छा होती। गेली 10 वर्ष मी लोकांचं हे ऐकत आलेलो आहे की प्रियांका गांधींना का नाही आणत। तर प्रियांका गांधींनी स्वतः निर्णय घेतला तेव्हा त्यांना आणण्यात आलेला आहे। मला अतिशय आनंद झाला। तुम्ही बघा त्या काय जादू आता उत्तर प्रदेशमध्ये करतात आणि त्यांच्याबरोबरच दुसरा भागामध्ये वेस्टर्न UPमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांना केलेला आहे। ते तरुण आहेत, त्यांचं एक प्रचंड आकर्षण असतं। या दोघांमुळं UPचं राजकारणच पूर्ण बदललेलं तुम्हाला दिसेल। सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा।